म्हसवडच्या सिद्धनाथाच्या यात्रेवर नोटबंदीच्या निर्णयाचं सावट आहे। या यात्रेमध्ये खाऊची दुकानं लागलेली आहेत, मात्र नोटबंदीच्या त्याच्या धंद्यावर चांगलाच परिणाम झालेला आहे। तर यात्रेमधली ही मिठाई अगदी गरमागरम इथंच तयार केली जाणारी आणि इथंच खाऊन फस्तही होणारी ही मिठाई अशा प्रकारे उघड्यावरती तयार केली जाते, म्हणून नाकं मुरडण्याचं कारण नाही। बघा किती लोक घेत आहेत, भजी असतील, जिलेबी असेल, शेवचिवडा असेल, खाऊन बघण्याला हरकत नाही। एकदा उघड्यावरची जरी असली तरी या मिठाईची एक वेगळीच चव आहे। इथं हे जे मिठाईचं दुकान आहे ते तुम्ही बघू शकता किती मोठं आहे। सगळ्या प्रकारची मिठाई इथं एकाच दुकानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि अशी अनेक दुकानं इथं आहेत। शेवचिवड्यापासून गोड लाह्या असतील, पेढे असतील, भजी, जिलेबी, फरसाण सगळं काही या एकाच दुकानामध्ये अशा प्रकारच्या यात्रांमध्ये विकत मिळू शकतं। या दुकानांवरती जी यात्रेतली सगळ्यात मोठी दुकानं म्हणून समजली जातात आणि आहेत ही, या दुकानांवरती काय परिणाम झालाय? काय शेठ, कशी चालू आहे यात्रा? यात्रा कमी आहे तशी, म्हणजे लोकांची गर्दी एकदम कमी आहे। लोकांकडे पैसे सुट्टे नसल्यामुळे आणि चलनाचा अभाव असल्यामुळे फार गर्दी कमी आहे। नेहमीसारखी यात्रा अजिबात भरलेली नाहीये। दुकानात तुमच्या मिठाई तर भरपूर भरलेली दिसते। मिठाई भरपूर आहे, पण त्या प्रमाणात गर्दी फार कमी आहे। काय नक्की अडचण काय? अडचण म्हणजे सुट्ट्या पैशाची अडचण। जो येईल तो कस्टमर 2000ची नोट काढतो, त्यामुळे अडचणी फार येत आहेत आणि लोकांना सुट्टे द्यायला नाहीयेत, त्यामुळे यात्रा यंदा फार कमी आहे। आता तुमच्याकडे एखादा जर कस्टमर आला तर कितीची मिठाई मागितली तर तुम्ही त्याला देऊ शकता? कमीत कमी 500 रुपये तर घ्यायला पाहिजे, तेव्हा आम्ही त्याला 2000 रुपये सुट्टे देऊ।